गेल्या 36 तासात शहरातून 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामध्ये 8 मुलींचा समावेश असून हे मुलं मुंबईतील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे। मुंबई पोलिसांनी या घटनेची गांभीर्य लक्षात घेता हाय अलर्ट जारी केला असून मानव तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जाते। पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 12 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। कुठून किती मुलं बेपत्ता झालेली आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवाजीनगर इथून 4 मुलं, साकी नाक्यातून 2 मुलं गायब झालेली आहेत, एनटॉप हिल इथून 2 मुलं। मुंबईमधलं हे चित्र आपण पाहतोय। मुंबईच्या विविध भागातून मुलं बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्यात। ओशिवरा, मानखुर्द, बांगुरनगर, घाटकोपर इथून प्रत्येकी 1। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही असं वाटतंय की महिला उपमुख्यमंत्री झाल्यामुळे महिला सशक्त होतील, सबळ होतील। त्याच्यामुळे हा जो काही प्रकार आहे मुली बेपत्ता होण्याचा, त्याचा छडा त्याने लावला पाहिजे। जर रोहित शेट्टीच्या घरावरती हल्ला करणारे 5 लोक 24 तासात पकडले जातात का? कारण तो रोहित शेट्टी आहे, तो जुहूला राहतो। मग या सामान्य घरातल्या मुली जर बेपत्ता होत असतील, त्यांना कोणी पळवून नेत असेल, अपहरण करत असेल, ती जबाबदारी कोणाची आहे? काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं हे ट्विट आहे। मुंबईसारख्या महानगरात अवघ्या 36 तासामध्ये 12 अल्पवयीन मुलं बेपत्ता होणं ही केवळ धक्कादायक घटना नाही आहे, तर राज्य सरकार कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या बाबतीत किती उदासीन आणि असमर्थ आहे हे अधोरेखित होतं। शहरातील 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 8 मुलींसह बालक गायब होत असतील आणि मानव तस्करीच्या टोळ्यांची भीती व्यक्त केली जात असेल, तर सरकार नेमकं काय करतंय हा प्रश्न आपसूक पडतो। महिला आणि बाल सुरक्षेच्या केवळ घोषणा करणाऱ्या सरकारकडनं प्रत्यक्षात कुठलंच संरक्षण मिळत नाही हे पुन्हा एकदा उघड झालं आहे। पालकांच्या मनातली भीती, मुलांचं असुरक्षित भविष्य आणि समाजातली वाढती दहशत याला जबाबदार कोण? गृह मंत्रालय नेमकं करतंय काय? मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ याची जबाबदारी स्वीकारून ठोस पावलं उचलावीत। बेपत्ता मुलांचा शोध प्राधान्यानं घेतला गेला पाहिजे। त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल अशी कृती सरकारकडनं अपेक्षित आहे।